विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय आणि याच दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध केला, दुष्टाचा नाश केला आणि त्यामुळे देशभर हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो। या दिवशी रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं। मात्र महाराष्ट्रात असं एक गाव आहे ज्या गावात दसऱ्याला चक्क रावणाची पूजा केली जाते। कुठे आहे हे गाव आणि काय नेमकी या गावाची प्रथा आहे, बघूया एका रिपोर्टमधून। महाराष्ट्रात आहे रावणाचं गाव। या गावात होते रावणाची पूजा। गावाच्या वेशीवरच रावणाची मूर्ती। अकोला जिल्ह्यापासून 45 किलोमीटर अंतरावरच हे आहे सांगोळा गाव। रावणाचं गाव म्हणूनही हे गाव ओळखलं जातं, कारण या गावाच्या वेशीवरच रावणाची मूर्ती आहे। गावात प्रवेश करताच काळ्या पाषाणाची 10 तोंडांची रावणाची मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते। जवळपास 300 वर्षांपूर्वी या गावामध्ये काळ्या पाषाणातील 10 तोंडी रावणाची ही भव्य मूर्ती स्थापन करण्यात आली। हातात तलवार आणि इतर शस्त्र घेऊन युद्ध पेहरावात उभी असलेली ही मूर्ती आजही गावाचं वैशिष्ट्य आहे। मूर्ती इथपर्यंत कशी आली याचा ठोस इतिहास नसला तर या मूर्तीबाबत अनेक रंजक कथा मात्र गावातील प्रत्येक जण सांगतो। गावात ग्रामदेवतेची मूर्ती घडवली जात होती, मात्र मूर्ती घडवताना चुकून रावणाचीच मूर्ती तयार झाली। ही मूर्ती बैलगाडीमध्ये टाकून गावामध्ये आणली, मात्र गावाच्या वेशीवरच बैलगाडी थांबली। अखेर ग्रामस्थांनी वेशीवरच नारळ फोडला आणि तिथंच मूर्तीची स्थापना केली। गावच्या वरतून ऋषी महाराजचं ठाणं आहे, तशी 10 मुखाची शिंदडी होती। ते तर पात्रटांना स्तुती केली, न ऐकता 10 मुखाचा रावण घडवला तर मग त्यानं ते मूर्ती बनवली। तर तठून ये ना तर गाडी जोडीनं अठी आणली, अठून पुढे ढकले ना। गावातील पुजारी रोज या रावणाची पूजा करतात। दसऱ्याच्या दिवशी देशभरात रावणाचं दहन होत असताना सांगोळा गाव मात्र रावणाची पूजा करण्यामध्ये दंग असतो। महादेवाचा भक्त असलेला रावण पूर्णपणे दुष्ट नव्हता अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे। दहन रावणाच्या वाईट विचारांचं करावं, रावणाचं नाही असंही गावकरी सांगतात। रावण हे वाईट होते, परंतु राम आणि रावण ही एक विचारधारा आहे। तर त्या विचारधारा जे वाईट विचारधारा आहे त्याचं दहन झालं पाहिजे। रावण हे मुळात चांगले होते। तसा जर विचार केला तर रावण हे ब्रह्मपुत्र होते आणि तत्वज्ञानी होते। ब्रह्मपुत्र म्हणजे असं म्हणतो मी की जे ऋषी श्रीवस्त्रा आणि पुलसत्व आणि त्यांचे पिता ब्रह्मदेव सुद्धा, म्हणजे त्यांचे सुद्धा ते असे वंशज आहेत आणि आपण त्यांना राक्षस म्हणतो। ते राक्षस नसून ते पण सुद्धा ते देवच होते, परंतु फक्त ते विचारधारा त्यांची वेगळी असते। रावण चांगला होता की वाईट हे सांगणं पुराणाचं काम आहे। मात्र अकोल्याच्या सांगोळा गावकऱ्यांची रावणाविषयीची श्रद्धा नक्कीच वेगळा विचार करायला भाग पाडते। जयेश जगड, झी मीडिया, अकोला।